श्री स्वामी समर्थ. आज आपण कुंभमेळा का होतो याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे देव लोक शक्तिहीन झाले व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली. समुद्र मंथन हे 12 दिवस चालले. ते 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष होतात. अमृत प्राप्त झाले वर ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवानी अमृत कुंभ घेऊन पलायन केले. या पलायनादरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते 4 ठिकाण म्हणजे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नाशिक या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवल्या गेल्याने या 4 स्थानांना महत्त्व प्राप्त झाले. ते या 4 ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळास भरू लागले. रवी, चंद्र व गुरु हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो. त्या योगावर त्या ठिकाणी कुंभमेळा कधी 6 वर्ष तर कधी 12 वर्ष तर कधी 144 वर्षांनी हे योग येत असतात. आता तर असा योग 6 वर्षांनी आला तर त्यास आपण अर्ध कुंभमेळा भरतो. जर असा योग 12 वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ भरतो आणि असा योग जर 144 वर्षांनी आला तर त्याला महाकुंभमेळा भरतो. आता येणारा म्हणजेच आता जो महाकुंभ मेळावा चालू आहे तो आहे कुंभमेळा भरत आहे. तो महाकुंभमेळा हा 144 वर्षांनी आला आहे. आता हा योग 22व्या शतकात येणार आहे. आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे. हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजेच खूपच भाग्यवान आणि तेही प्रयाग या स्थळी. प्रयागला एवढे महत्त्व का तर ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता. प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले. या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळात स्नान केलं तर मोक्ष प्राप्ती होते. कळत नकळत केलेली पापे नष्ट होतात. मोठमोठ्या तपस्वी साधू संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास तेच सिद्धी व साधनेचे फळ मिळते. हा कुंभमेळ्याचा पर्व काळ 1 महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते. गर्दीच्या वेळी जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा नंतर गेलेले बरे. खरं तर त्या पर्व काळात तपस्वी साधू संत यांचाच मान व अधिकार असतो. आपण गर्दी करून त्याचे कार्यात अडथळा निर्माण करू नये. दुरून त्यांचे दर्शन घ्यावे. वेळ मिळेल तेव्हा संगमात स्नान संध्या करावी. या पर्व काळात पिंडदान श्राद्ध कर्मे करण्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते. तर अशा सुवर्ण संधी म्हणा किंवा अमृत संधी म्हणा याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा व त्यामध्ये आपण कुंभमेळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. श्री स्वामी समर्थ.